या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याची पूर्वतयारी व नियोजन बैठक संपन्न। रे नगर घरकुल हस्तांतरण सोहळ्यास 1 लाख श्रमिक कष्टकऱ्यांना मिळणार निमंत्रण। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत। त्यांच्या श्रमिकांच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहेत। समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत। ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे। हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले। पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील 30,000 असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा 30,000 घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकार करण्यात येत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे। याच्या पूर्वतयारीकरिता शनिवारी रे नगर कुंभारी येथे नियोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, रे नगरचे चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंदे, माजी नगरसेविका कामिनी आडम आदी समवेत शासकीय बैठक पार पडली। यावेळी मान्य जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा, नकाशा, व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली। यानंतर मान्य जिल्हाधिकारी कुमार विश्वास व मान्य पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, मान्य राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, म्हाडा व संबंधित सर्व मंत्री, अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले। तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे, हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे 3 ठिकाणी व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत। यावेळी अवर अधीक्षक यावलकर, उप अधीक्षक यामवार, अमोल भारती, पोलीस निरीक्षक एल निंबाळकर, पोलीस निरीक्षक सनगले, उप पोलीस निरीक्षक उस्मान शेख, जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उप अभियंता धनशेट्टी, म्हाडाचे उप अभियंता मिलिंद अटकळे, जिल्हा परिषदचे उप अभियंता बिडला, रमेश राठोड, गजेंद्र दंडी, अनिल वासम आदी उपस्थित होते। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्ससह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर।